जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 ची तयारी पूर्ण. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीत माहिती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीत खरीप हंगाम 2026 संदर्भातील तयारीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात यंदा एकूण 2,97,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी बियाण्यांची मागणी 31,639 क्विंटल इतकी करण्यात आली असून कापूस, मका, सोयाबीन, भात व ज्वारी ही प्रमुख खरीप पिके राहणार आहेत. तसेच केळी, पपई, मिरची यासारख्या फळ व मसाला पिकांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. खत पुरवठ्याबाबत जिल्ह्यासाठी 1,07,800 मेट्रिक टन मंजूर आवंटन असून आज अखेर 38,775 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. टंचाई सदृश परिस्थिती टाळण्यासाठी युरिया 3,100 मेट्रिक टन व DAP 350 मेट्रिक टन राखीव साठा ठेवण्यात आलाय. गुण नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर 1 व तालुका स्तरावर 6 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच साठेबाजी करणारे व डुप्लिकेट बियाणे विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महिने असे आहेत की जूनपासून पाऊस चालू होत असल्यामुळं आपण खरीपाच्या आढावा बैठक ही जिल्ह्याची घ्यावी आणि मग विभागीय आणि मग राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. आता 2-3 प्रश्न आपल्यासमोर गंभीरपणाने उभे आहेत. एक म्हणजे युद्ध परिस्थिती सुरू असल्यामुळं खतं येण्यामध्ये अडचणी आहेत. विशेषतः युरिया आणि DAP ही शेतकऱ्यांची जास्त मागणी आहे. ती मिळणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोचणं, बी बियाणं चांगलं मिळणं, निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं आहे हे अनेकदा आपण बघितलेलं आहे. त्याशिवाय पावसाचा यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आणि सगळ्या हवामान तज्ज्ञांनी सातत्याने एक अंदाज व्यक्त केलेला आहे की हे वर्ष अल निनोचं फार मोठं सावट आपल्या देशासमोर आहे आणि 92% पाऊस होईल. तर हे भाकीत खोटं ठेवायची प्रार्थना आपण करूया. परंतु जर झालं तर आपल्याला सामूहिकपणे यावर मात करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले पाण्याचे साठे आहेत ते जपून वापरणं. आता मला राजेश पाडवे आमदार सांगत होते की साहेब आज टीव्हीवर असं दाखवत होते की जगातील सर्वात जास्त तापमान असलेलं शहर हे नंदुरबार, अकोला, अमरावती हे दाखवत होते. खरं आहे की 46.वरती आपलं तापमान गेलेलं, अजून मे महिना यायचा आहे. तर मग यामध्ये एवढं जर उष्णता होणार असेल तर बाष्पीभवनही त्या पद्धतीनं होणार. ते पाण्यासाठी आपल्याला जपून वापरावे लागते. आपल्याला मे महिना अजून एप्रिल संपला थोड्या 2 दिवसांनी, तर मे महिन्यामध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. पावसाचा हंगाम वाढणार आहे असं भाकीत केलं जातं. म्हणून पाणी आपल्या असलेला पाण्याचा ऑगस्टपर्यंत कसा पुरेल त्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला या खरीपाच्या निमित्ताने युरिया आणि DAP आणि जे लिंकिंग आहे, आता ते शेती सेवा केंद्रवाल्यांनी जेव्हा आता संप केला त्यांचं म्हणणं असं होतं की बा आमच्यावर खटले भरले जातात. आम्हाला देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत खत तेच आम्हाला लिंकिंग लावतात, त्यामुळे आम्हाला खालीसुद्धा शेतकऱ्यांना लावावं लागतं. म्हणून आम्ही मंत्रिमंडळाने असं ठरवलं आहे या कंपन्यावर खटले भरायचे. ज्या कंपन्या हे खतं देत असताना लिंकिंगचं पट लावत असतील आपल्या विक्रेत्याला आणि विक्रेते जर शेतकरी लावत असतील तर त्या मुख्य जो कंपनी आहे त्याच्यावर खटले भरायचे. विशेषतः बियाणं ते निकृष्ट अनेक वेळा दिलं जातं आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं. ते बियाणं चांगलं वापरलं पाहिजे. पावसाचा खंड पडला की MSEBनं लाईट व्यवस्थित शेतकऱ्यांना दिली पाहिजे. अशा त्यानंतर जलसंधारणाची कामं व्यवस्थित झाली पाहिजेत. अशा अनेक विविध विषयावर आज खरीप हंगामावर चर्चा झाली. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.